मकर राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकजशास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण जून महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. यात प्रामुख्यानं 1 जून या दिवशी गुरु ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 8 जून या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 15 जून या दिवशी सूर्य ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 20 जून या दिवशी मंगळ ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 22 जून या दिवशी बुध ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम स्थान मकर राशी स्वामी शनी ग्रह पराक्रम स्थानामध्ये विराजमान आहे. इथे मिथुन राशी जरी किंवा तुमची मीन राशी जरी असली किंवा कुठल्याही ग्रहाची राशी असली 12 राशींपैकी, उदाहरण म्हणून ह्या 2 राशी सांगितल्यात, पण इथे ग्रह हे नैसर्गिक उपचय स्थान असल्या कारणानं इथे नैसर्गिक पापग्रहच लागतात. त्यानंतर जी काही फलप्राप्ती असते ना ती अगदी वेगळी असते. मग मकर राशीच्या बाबतीत तेच घडलंय की शनी महाराज लग्नेश आहे आणि स्वतः उपचयात जाऊन बसले आहे. त्यामुळे कामाला गती, डोक्याला काम दिल्याशिवाय ते स्वस्थ बसू देणार नाही. बऱ्याच वेळेला शनी महाराज म्हटलं की मंद, हळूवारपणा, उशिरा, पण या स्थानात ते शक्तिशाली होतात. मकर राशीच्या जातकांचे अडलेले काम या महिन्यामध्ये परिपूर्ण होतील. द्वितीय स्थान याही स्थानाचा स्वामी शनी ग्रह आहे, तो उपचयात आहे. म्हणजेच काय तर आर्थिकतेला या महिन्यामध्ये कोणाकडेही हात पसरवण्याची गरज नाही. आर्थिक मार्ग मोकळे होत आहे, पैशाचे प्रश्न मोकळे होत आहे आणि विशेष म्हणजे लक्ष्मी दर्शनाचा योगही मकर राशीच्या जातकांना आहे या महिन्यात. तृतीय स्थानामध्ये मीन राशी आहे आणि स्वामी गुरु ग्रह हा पत्रिकेमध्ये सप्तम स्थानात महिन्याच्या अगदी सुरुवातीला म्हणजेच 1 जूनला राशी परिवर्तन करून सप्तम स्थानात येतोय. आणि बघा, पराक्रमाचा स्वामी आहे, परंतु तो सप्तम स्थानात स्व राशीचा किंवा उच्चीचा जर झाला गुरु ग्रह जर असेल तर तो राजयोग करतो. या शास्त्राप्रमाणे गुरु महाराज सप्तमात कर्केचे उच्चतम अवस्थेला प्राप्त झाले आणि ते गुरु महाराजांचा हंस नावाचा पंचमहापुरुष योगापैकी राजयोग झालाय. चांगल्या पत्नीची प्राप्ती, चांगल्या पतीची प्राप्ती किंवा आपल्या जोडीदाराला नोकरी लागण्याचा योग, आर्थिक प्रश्न सुटण्याचा योग, पार्टनरशिप मध्ये मोठ्या प्रमाणात धनप्राप्तीचा योग, अगदी तुमच्या कर्तृत्वाला सगळ्यांच्या समोर सिद्ध करण्याचा योग प्राप्त होतो आहे. आपल्यापेक्षा लहान बहीण भावंडांना मदत करण्याचा योग आहे. खूपच सुंदर अशी ही ग्रहांची स्थिती आहे तुमच्यासाठी. चतुर्थ स्थानामध्ये मेष राशी आहे. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह 20 जूनला राशी परिवर्तन करतो आहे. तो मेषेतनं वृषभेत जातोय, म्हणजे चतुर्थातनं तो पंचमात जातोय. मग पहिले 20 दिवस इथेही राजयोग झालाय मंगळ ग्रहाचा. पंचमहापुरुष योगापैकी रोचक नावाचा राजयोग, वास्तूची प्राप्ती, वाहनाची प्राप्ती, शेत जमिनीची प्राप्ती,
त्याचबरोबर प्रॉपर्टीचे, उद्योगाचे कामही मार्गी लागण्याचा योग, आणि ह्या गोष्टी अगदी सहजतम अवस्थेत परिपूर्ण होत आहे. 20 तारखेच्या नंतर मंगळ महाराज ज्या वेळेला पंचमामध्ये जातील त्यावेळेला बाकी प्रेमाचे जे प्रसंग आहे, प्रेमाची जी व्यक्ती आहे ती तुम्हाला भेटल्याशिवाय आणि तिच्या मनातील भावना तुमच्याजवळ प्रकट केल्याशिवाय राहणार नाही आहे. पंचम स्थान, या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 8 जूनला राशी परिवर्तन करून मिथुनेतनं कर्केत जातोय. मग पंचमेश षष्टात आहे पहिले 8 दिवस. त्यामुळे संततीच्या दृष्टीनं जर विचार कराल तर पहिले 8 ते 10 दिवस संततीचा चान्स घेऊ नका. त्यानंतर बाकी संतती प्राप्तीच्या दृष्टीनं अतिशय उत्तम असा कालखंड आहे. ज्या जातकांचा प्रेम विवाह करण्याचा विचार आहे, प्रेम विवाहाच्या विचारासाठी परिवारातील घरच्यांना, सदस्यांना तुम्ही जर त्या गोष्टी सांगू इच्छितात तर ते तुम्ही सांगण्यासाठी हा कालखंड उत्तम आहे. शेअर मार्केटमध्ये धनप्राप्ती, इष्टदेवतेची कृपा, शिक्षणातील अडथळे दूर होऊन शिक्षण परिपूर्ण होण्याचा योग आहे. सप्तम स्थानाचं हे सगळं विचार करत असताना ज्या वेळेला पत्रिकेत पंचमेश हा सप्तमात येतो त्यावेळेला आपल्या समोर आपला जोडीदार येऊन उभा ठाकत असतो. फक्त ओळखण्याची गरज असते. षष्ठ स्थान, या स्थानाचा स्वामी बुध ग्रह 22 जूनला राशी परिवर्तन करून षष्टातनं तो सप्तमात येतोय. इथे विपरीत राजयोग झालाय. मकर राशीच्या जातकांना या महिन्यामध्ये अतिशय सुख प्राप्त होण्याच्या दृष्टीनं नवे 3 राजयोग या पत्रिकेत स्थित झाले आहेत. संधी तुमच्या समोर आहे, फक्त तुम्हाला तिचा फायदा घेता आला पाहिजे. शत्रूंना मित्र करण्याचा योग आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होण्याचा योग आहे. कामाच्या ठिकाणी वेतन वाढण्याचा योग आहे. सर्व दूर गेलेले लोक आपल्या जवळ येण्याचा योग आहे. मातुल घराण्यातील लोकांचं प्रेम प्राप्त होण्याचा योग आहे. काय विचारावं तुमचं सुख. सप्तमात तर साक्षात गुरु महाराज पहिल्या दिवशी उच्चेचे उच्चतम अवस्थेतले अंश नावाच्या राजयोगातले पतीला नोकरीची प्राप्ती, पत्नीला नोकरीची प्राप्ती किंवा जोडीदार जो आपल्याला भेटणार आहे त्याचा पायगुण अगदी सोन्यासारखा असणार आहे. सोन्याच्या पायानं तुमच्याकडे येणार आहे. ज्या पद्धतीने एखादा आपल्या जीवनातला महत्वाचा भाग आपल्याला मिळतो आणि आपली खऱ्या अर्थानं प्रगती होते तसेच संकेत या महिन्यात तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पार्टनरशिप मध्ये तर अगदी धूमधडाका आहे. पार्टनरशिपच्या बाबतीत तुम्ही मागे वळून बघतच नाहीये. मोठी धनप्राप्ती होणार आहे. अष्टम स्थान, या स्थानाचा स्वामी सूर्य ग्रह हा 15 जूनला राशी परिवर्तन करतोय आणि तो वृषभेतनं मिथुनेत येतोय. मग अष्टमेश पंचमात आहे. ज्या वेळेला तो षष्टात येईल पहिले 15 दिवस परदेशात शिक्षणाला गेलेल्या जातकांना थोड्या आर्थिक अडचणी निर्माण होतील. शिक्षणात थोड्या आर्थिक अडचणींच्या प्रभावामुळे कार्याला गती जी होती ती थांबल्यासारखी वाटेल. परंतु पुढच्या 15 तारखेच्या नंतर ज्या वेळेला षष्टात येतील, विपरीत राजयोगात येतील, हा चौथा 4 नंबरचा योग तो राहिलेलं काम पूर्ण करून टाकेल. तुमचं जो छोटा मोठा अडथळा येत होता त्यालाही दूर केल्याशिवाय राहणार नाहीये. भाग्यस्थान, या स्थानाचा स्वामी बुध ग्रह 22 जूनला राशी परिवर्तन करतो आहे आणि तो मिथुनेतनं कर्केत येतो आहे. तोही विपरीत राजयोगातलाच आहे. काय विचारावं मकर राशीचं, काय भविष्य वर्तवावं, की आपण याचना थोडी करतो आणि भगवंत एवढं देतो ना की आपली पिशवी कमी पडावी. ते म्हणतात की सोनार के एक लोहार की. सोनार दादांना एखादी मूर्ती घडवायची, अंगठी घडवायची तर हळूहळू ते मारावं लागतं सोन्यावरती आणि खूप फटके, 100 फटके द्यावे. आणि लोहार दादाने एक तुकडा
एक फटका टाकला की लोखंड बाजूला होतं. मग तसं मकर राशीच्या जातकांनी फक्त ते मनात आणायचं. कल्पवृक्षावत तुमचं भविष्य या महिन्यामध्ये आहे. तुम्ही ते मनात आणाल, ती गोष्ट तुमची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीये. भाग्याची साथ तुम्हाला आहे. दशमस्थान, कर्मस्थान, या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह 8 तारखेच्या नंतर राशी परिवर्तन करून मिथुनेतनं कर्केत येतोय. त्यामुळे कामाचा व्याप वाढेल. परंतु वाढू द्या, काम वाढल्यानंतरच प्रगती होत असते. मोठ्या लोकांची जबाबदारी तुमच्यावरती येईल. कामाची मोठी जबाबदारी प्राप्त झाल्यामुळे अनेक लोक मागे खेचण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. एकादश स्थान स्वामी मंगळ ग्रह 20 तारखेला राशी परिवर्तन करतोय आणि स्वतःच्या राशीतनं तो वृषभ राशीत जातो. मेषतनं वृषभेत. चतुर्थामध्ये राजयोगात आहे तो मंगळ. रुचक नावाच्या राजयोगात आहे. शक्तिशाली आहे, लाभ देणार आहे. एक घर असेल तर 2 होण्याचा, एक वास्तू असेल तर 2 वास्तू, एक वाहन असेल तर 2 वाहन, 2 जमिनी घेण्याचा योग, मोठा योग आहे हा. लाभच लाभ आहे. मुलाबाळांसाठी सुद्धा खूप करून ठेवण्याचा योग. व्ययस्थानाचा स्वामी गुरु ग्रह हाही राजयोगात हंस नावाच्या कर्केचा उच्चीचा या महिन्यात खर्च अवडंबर अवांतर होणार नाही. कामापुरतेच खर्च होते. मकर राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 6 आहे. शुभ रंग पिवळा आहे. शुभ दिवस 4 तारीख, 5 तारीख, 6 तारीख, 7 तारीख आणि 8 तारीख आहे. अशुभ दिवस 17 तारीख, 18 तारीख, 19 तारीख आणि 20 तारीख आहे. मंत्र आहे ओम कालाय नमः. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.